ओम काळेश्वरी ओम नमो भगवती. आई राजा उदे उदे बोल त्या मांढरीच्या काळीचे सांग मले. एवढा विचित्र प्रकार हा प्रकार कधी कोणाशी घडू नये. आणि या ताईची गुप्तता पण माझ्याजवळ बाळगायची. कारण का तर माझ्या भक्तांची, माझ्यापर्यंत येणाऱ्या लोकांची प्रायव्हसी पण मला महत्वाची आहे. कारण मला त्या ताईच्या गोष्टी मी ज्या आहेत ते सर्व काही गुपित ठेवतोय. परंतु काही गुरुवर्य एवढ्या नीच नालायक स्तराला जातील याचा मी कधीच विचार केला नव्हता. आणि अशा गोष्टी कोणाच्या जीवनामध्ये घडू नयेत. कारण चक्क गुरुवर्य म्हणजेच आई-वडिलांचा ज्यांना दर्जा दिलाय असे गुरुवर्य आपल्या महिला शिष्यांकडनं लैंगिक, ठीक आहे, शारीरिक सुखाची मागणी करतात. अशा गुरुवर्यांना आज मी तुमच्या समोर काय म्हणतात ना, एक्सपोज करणार आहे. किंवा मला त्या गोष्टीविषयी काय वाटलं किंवा कशा पद्धतीने या घटना घडतात आणि या घटनांना तुम्ही बळी पडू नये म्हणून आज हा व्हिडिओ मी सर्व माता माऊलींसाठी बनवत आहे. ज्यावेळेस तुम्हाला अशा घटना तुम्हाला निदर्शनात येतील किंवा जाणवतील त्यावेळेस आपण स्वतः सावध होणं गरजेचं आहे. आणि सावध झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आणि कसं करायचं या व्हिडिओ मार्फत मी सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. ओम काळेश्वरी ओम नमो भगवती. आई राजा उदे उदे. मी आई भक्त, आपल्या आई भक्त चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. की मला एका ताईचा फोन आला. फोन आल्यानंतर त्या ताईची एवढी बिकट आणि वाईट परिस्थिती होती. ती ताई माझ्याजवळ रडायला लागली आणि मला विचारलं की गुरुवर्य तुम्ही माझे गुरु होऊ शकता का? आता मी त्यांना उत्तर दिलं की हो, मी तुमचा गुरु होऊ शकतो. कारण काही अडचण नाहीये मला. परंतु तुम्ही कार्यक्रम केलाय का? कसा झालाय? काय झालंय? याची मी त्या ताईची विचारपूस केल्यानंतर ज्या काही गोष्टी समोर आल्या, त्या समोर आल्यानंतर माझ्याही जीवाला धक्का बसला आणि मलाही त्या गोष्टीचा खूप मोठा त्रास झाला. कारण ती त्या ताई ज्यावेळेस सांगत होती त्यावेळेस माझ्याही डोळ्यात पाणी येत होतं आणि त्या ताईसुद्धा रडत होत्या. म्हणजे एवढा भयान प्रसंग कोणत्याही गुरुने आपल्या शिष्याबरोबर करू नये किंवा आपणही त्या गोष्टीसाठी सावध व्हावं. ही माझ्या सर्व माता माऊलींना, तुम्ही माझ्या मुलीसारख्या आहात, तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात. तर अशी घटना कधी तुमच्याबरोबर घडत असेल तर वेळोवेळी सावध राहा, ह्या गोष्टीपासून अवेअर राहा. कारण मी ह्या गोष्टी ठीक आहे माझ्याकडे आहे, मी कुठलीही अंधश्रद्धा पसरवत नाहीये, मी वेळोवेळी भक्तांना सावध करण्याचाही प्रयत्न करतोय. तर अशा गोष्टींसाठी तुम्ही सावध होणं गरजेचं आहे. आता त्या ताईची ज्यावेळेस मला फोन आला त्यावेळेस तिने सांगितलं मला, मी त्यांना विचारलं की ताई तुमचा अगोदर काही कार्यक्रम झालाय का देवी? म्हणले हो, माझ्या घरामध्ये काळूबाई आहे, माझ्या घरामध्ये महाकाली आहे आणि आई अंबाबाईचं ताट आहे, महालक्ष्मी पण आहे. आता ज्यावेळेस त्या ताईने मला ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्या. आता सांगितल्यानंतर सुरुवात काय केली की मग त्यांनी सांगितलं की आम्ही गुरु केला होता. आता गुरु केला म्हटल्यानंतर मी त्यांना विचारलं की ठीक आहे, मग तुम्ही गुरु केला तर गुरुचं मग तुम्ही दुसरा गुरु करायची गरज काय आहे? तर त्यांनी मला सांगितलं की दादा मी दुसरा गुरु नाहीये. माझे जवळ-जवळ 6 गुरु झालेत आणि मी 7वाही गुरु केला आणि आता 8वा गुरु मला तुम्हाला तुमच्याकडनं काय म्हणतात ना, मला तुमच्याकडनं दीक्षा घ्यायची किंवा ज्ञान घ्यायची किंवा घेणमाळ करायची किंवा आरतखाना करायचा असं त्यांनी मला सांगितलं. जे काय असेल ते. आता त्या पद्धतीने त्या बोलल्यानंतर मी त्यांना विचारलं की ताई मला एक स्पष्ट काही गोष्टी मला थोडंसं खटकतंय या गोष्टी, की तुम्ही 6 गुरु करून तुम्ही 7वा पण गुरु केला आणि आता 7वा गुरु तुम्ही 8च दिवस झाल्यानंतर तुम्ही त्यालाही सोडताय म्हणजे याचं नेमकं कारण काय? का करावं लागलं? तर त्या ताई रडायला लागल्या. रडायला लागल्यानंतर त्या ताईंना जो पहिला गुरु होता तो आघोरी पंथातला होता, असं त्या म्हणतायत. मी माझ्या मनाने सांगत नाहीये. तर त्यांनी मला सांगितलं, की तो आघोरी पंथातला होता. बरं असं नका, काही अडचण नाहीये. आघोरीसुद्धा काय म्हणतात ना, देवच आहेत. ते पण देवकार्यच करतात. ते पण गुरुचा एक विषय काहीच नाहीये. परंतु त्या गुरुचं जे आहे, त्या गुरूनी मागणी केली, की जर तुझ्यामध्ये शक्ती जास्त निर्माण करायची असेल, तर तुला माझ्याबरोबर शारीरिक
गोष्टी कराव्या लागतील. आता तुम्ही समजून जा, की मला कारण माझे दर्शक सगळे बघतायत आणि त्या गोष्टी मला थोड्याशा अवघड वाटतात बोलायला, म्हणून मी थोडंसं अडखळत बोलतोय, पण तुम्ही त्या गोष्टी समजून जा. असं म्हटल्यानंतर त्या ताईच्या त्या गोष्टीमुळे तिने गुरु सोडून दिला त्या गोष्टीमुळे आणि जवळ-जवळ सलग ती ज्यावेळेस गुरु बदलत गेली, तर त्या प्रत्येक गुरुने काय म्हणतात ना, तिला त्याच गोष्टी करण्यासाठी भाग पाडत होते आणि त्याच गोष्टी करण्यासाठी तिला त्या विवश करत जात होतं. आता मला सांगायचं आहे, की जर तुम्ही गुरु आहात किंवा तुम्ही गुरुवर्य होताय, तर त्या लेकराबरोबर तुमचं माय-लेकरांचं काय म्हणतात ना, आई-वडिलांचं नातं तुमच्याबरोबर होतं. ती तुमची मुलगी होती. मग का हो तुम्ही असं तुमच्या स्वतःच्या पोटच्या मुलीविषयी तुम्ही विचार करू शकता का अशा गोष्टीचा? नाही ना करू शकत. हां? मग तुम्ही जर मानलेल्या कारण ते दैवी शक्तीतून घडलेलं नातं आहे तुमचं. ते तुम्ही आम्ही घडवलेलं नाहीये. जर अशा मानलेल्या नात्याला जर तुम्ही कलंक लावत असाल, तर सख्ख्या नात्याला आज कोण विचार करणार आहे? आणि कोण त्याला काय म्हणतात ना, विश्वास ठेवेल या गोष्टीवरती? तर अशा गोष्टी घडल्या जातात आणि अशा गोष्टी घडल्या. मग तिने दुसरा गुरु केला. दुसरा गुरु केल्यानंतर म्हणजे जे 7वा गुरु केला, तर 7वा गुरु जो होता, तो म्हणले की त्यांच्याकडे स्वामी समर्थांचं ठाणं आहे. तर त्यांनी स्वामी समर्थांच्या ठाण्यावरती बघितलं, तो गुरु केला. गुरु केल्यानंतर सांगितलं, की तुम्हाला तुमची माळ पडली, तुम्हाला पाण्यामध्ये तिला शांत करण्यासाठी राग आलेला आहे तिला आणि ती क्रोधित झालेली, तिला शांत करण्यासाठी तुम्हाला जल अर्पण करावं लागेल. मग त्या ताईने महालक्ष्मीचं, महाकालीचा जी काही तिने स्थापना केली होती, तुळजापूरच्या आईचं ताट हे तिने जाऊन पाण्यामध्ये सोडलं. पाण्यामध्ये सोडल्यानंतर अक्षरशः तिचा तो काय म्हणतात ना, तो जो महालक्ष्मीचा, महाकालीचा जो नारळ तिने नारळ स्वरूपाने जी पूजा केलेली होती, ते नारळ अक्षरशः पाण्यामधून परत-परत येत होते आणि तिला सांगत होते, की "तू मला सोडू नको, तू मला सोडू नको" म्हणून. म्हणजे असंही गुरुवर्य करतायत तुम्ही विचार करा. आणि त्या ताईच्या डोळ्यामध्ये पाणी चालू होतं ते सोडत असताना सुद्धा आणि तिची इच्छा नसतानाही जबरदस्तीने सोडायला सांगितलं. काय? मी म्हणतो तुम्ही गुरुवर्य आहात ना, योग्य तो मार्ग आपल्या लेकरांना दाखवा. योग्य तो निर्णय आपल्या लेकरांना दाखवा. पण असं शारीरिक सुखाची मागणी करणं किंवा त्यांना वाईट दिशेला घेऊन जाणं किंवा त्यांच्यावरती वशीकरण करणं किंवा त्यांना इतर काही गोष्टी करायला भाग पाडणं, हे चुकीचं आहे. गुरु म्हणजे हा निस्वार्थ भावनेने आणि निस्वार्थपणे त्या लेकराची माईप्रमाणे आणि बापाप्रमाणे उद्या लेकरू मांडीवरती जरी झोपलं, काय म्हणतात ना, त्याला दुःख असलं तर ते लेकरू खांद्यावर जर डोकं टेकून रडायला लागलं, तर त्या आपली अंतःकरणातली माया जी आहे, जी आदिमाया शक्ती आहे, जी जगदंबा आहे, जी आई काळूबाई आहे, ती जागृत होऊन त्या लेकराच्या डोक्यावरती मायेनं हात फिरवणारी कारण माझं लेकरू आज मला कवटाळून रडतंय, तर तुमच्यात ते साक्षात जगदंबा अवतरली पाहिजे, तुमच्यात साक्षात आई काळूबाई अवतरली पाहिजे. पण ही कामवासना किंवा ह्या वाईट गोष्टी कधीच तुमच्या मनामध्ये आल्या नाही पाहिजे. आणि आपल्या लेकराविषयी आपण कधी वाईट गोष्टीचा विचार करत नाही आणि करू पण नाहीये. आणि मग अशा घटना घडतात. तर मला माझ्या मातामाऊलींना एकच सांगायचं, की अशी ज्यावेळेस घटना तुमच्याबरोबर घडत असेल किंवा तुम्हाला त्याची चाहूल लागत असेल, तर मातामाऊलींना एक गोष्ट लक्षात घ्या, आपली चप्पल आपल्या पायात असते. काय? ही जुन्या लोकांची म्हण आहे. काय समोरचा किती जरी नालायक असला आणि किती जरी महाठग असला, तरी तुमची चप्पल तुमच्या पायामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. काय? अशा गोष्टी सोडून द्या. करू नका. मग आज जर तुम्हाला 7-7, 8-8, 9-9, 10-10 गुरु जर करायची वेळ असेल तुम्हाला, मी म्हणत नाही तुम्हाला गुरु करू नका. गुरु करणं गरजेचं आहे, पण गुरु कसा असावा? मी अगोदरच्या गुरुपौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये टाकलंय. गुरु कसा असावा? की गुरु हा ममतेनं, मायेनं, भक्तीनं, भावानं आणि काय म्हणतात ना, पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळणारा गुरु असावा. सुखामध्ये, दुःखामध्ये साथ देणारा गुरु असावा. गुरु असा करावा. काय? त्याला भाग्य लागतं आणि चांगला गुरु भेटणं यासाठी त्या जगदंबेची, त्या आई काळूबाईची, त्या मांढरीच्या काळीची स्वतःची इच्छा पाहिजे. काय? हे अचानक घडून येतं. कसं येतं? अचानक घडून. हे तुम्ही आम्ही ठरवून
2 दिवसात आलं वारं झाला मोकळा, केला गेनमाळ, घेतला पैसा झाला. असा गुरु होत नाहीये. मी ट्रोल करत नाहीये कोणाला किंवा करायचा पण नाहीये मला. परंतु काही लोकांच्या अशाही घटना घडलेल्या आहेत, की पैसे घेऊन ते लोकं जे गुरु करून पैसे घेऊन बरबाद झालेले आहेत, पण आज काही घरात ज्ञान नाही आणि अशी लोकं माझ्याकडे येतात. येतात त्यांचं स्वागत आहे. मार्ग काढायला मी तयार आहे. परंतु कधी मार्ग काढायला तयार आहे माहिती आहे का? तुम्ही जर तिकडं 10 लाख घालताय आणि माझ्याकडनं जर काय म्हणतात ना, देवाला जर समजा अगरबत्ती पण लावत नसेल, तर मग मी नाही करू शकत ह्या गोष्टी. कारण आम्ही असं मिळवलेलं नाहीये. आम्ही टिकवलंय, आम्ही जपलंय. आज 250-300 पूर्वीची जी परंपरा आलेली आहे, पूर्वपार आमच्या पिढ्यानपिढ्या आलेली परंपरा, आमच्या गुरु-शिष्याच्या नात्यातून आलेली परंपरा, आज एवढ्या दिवस आम्ही टिकवून ठेवलेली ती अशीच तुम्हाला फक्त फुकट, फुकट म्हणतोय मी, काही मला विकत पण नाही द्यायचं. परंतु मी अगोदर पण सांगितले, की मला कोणत्या क्वालिटीचे आणि कोणत्या लायकीचे पाहिजेत. मग जर तुम्हाला एवढ्या गोष्टींची जर गुरु करण्याची गरज लागत असेल, एवढं तुमच्यावर अन्याय अत्याचार होत असेल, तर ती साक्षात जगदंबा आहे. ती मांढरीची काळी, तिला गुरु माना, तिच्या पाया पडा. जे काय असेल, आई तूच मार्ग काढणारी आहेस, तूच मार्ग दाखव आम्हाला. पण ह्या असल्या वाईट गोष्टीची ज्यावेळेस तुम्हाला चाहूल लागेल, त्यावेळेस मीच तुम्हाला स्पष्ट सांगतो, की तुमच्या पायातली चप्पल तुमच्या जवळ आहे, ती चप्पल काढायची आणि खाड दिशी. हां, बास एवढंच. अन्याय सहन करायचा नाही. कारण त्या जगदंबेचं चारित्र्य आणि पावित्र्य, चारित्र्य म्हणतोय आणि शील हे त्या जगदंबेला खूप महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट आहे. कारण तिने असे काही किस्से आहेत भरपूर. मी पुढच्या किस्सेमध्ये सांगाल, की जर जगदंबेचं पावित्र्य किंवा चारित्र्य जर तुम्ही सांभाळलं नाही, तुमचं शील जर तुम्ही सांभाळलं नाही, तर ती क्रोधित झाल्यानंतर त्या भक्ताचा नाश कसा करते, आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तूर्तास मी आता आपला रजा घेतो. हा व्हिडिओ नक्कीच कसा वाटला कमेंट करून सांगा. कारण तुमचा अनुभव आणि कोणाकोणाचे काय म्हणतात ना, गुरु जे आहेत, त्या अशा वेगळ्या भावनेने, वेगळ्या रूपाने पाहतात. तर नक्कीच कमेंट करून सांगा. नाव गुप्त ठेवलं जाईल काय? कोणाचं नाव घेणं हे मला अधिकार नाहीये. कारण का माहिती आहे का, तुमची प्रायव्हसी पण माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही माझ्या माता-बहिणी आहेत. मी माझ्या लेकराची इज्जत चव्हाट्यावर ठेवू शकत नाहीये. कारण तुम्ही माझे लेकरं आहात. तर नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती. आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, बोल धावजी पाटील बाबाचे सांग भले. ओम नमो आदेश. धन्यवाद. सर्व देवदेवतांची कृपा छत्रछाया तुमच्यावरती सदैव राहो. बाय बाय.